ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं। उद्या दुपारी 12 वाजता होणार ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। संजय राऊतांची ट्विटवरून माहिती। उद्या होणाऱ्या घोषणेवेळी ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष। येत्या 25 किंवा 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार। सोमवारी उशिरा झालेल्या बैठकीत एकत्र येण्याबाबत एकमत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांची माहिती। भाजप आणि शिवसेनेकडून मुंबईतल्या जागांसाठी रस्सीखेच। भाजपकडून शिवसेनेला 80 ते 85 जागांचा प्रस्ताव, तर 50% जागांसाठी शिवसेना आग्रही। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। हायकमांडच्या सूचनेनंतरच मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा। उभाटा खासदार संजय राऊतांची शिष्टाई निष्फळ। मित्रपक्षांना सोबत न घेण्यासाठी काँग्रेस नेते होते आग्रही। प्रशांत जगताप मुंबईत घेणार सुप्रिया सुळेंची भेट। सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर निर्णय जाहीर करणार। तर आपण सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच। प्रशांत जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण। सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम। आता तो विषय संपलाय। मुनगंटीवारांचं विधान तर आज काही नेत्यांना भेटणार असल्याचंही केलं स्पष्ट। कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशील तसं। कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे नवीन स्लोगन। जनतेकडून सूचना मागवून तयार करणार जाहीरनामा। राजधानी दिल्लीत विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन। आणि याच मोठ्या बातमीला घेऊन आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, अखेर दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, युतीची घोषणा होते। अगदी खरं आहे। ज्या दिवसाची खरं तर गेल्या आठवडाभर आपण सगळेजण वेळ घोषित होण्याची आणि दिवस घोषित होण्याची आपण वाट बघत होतो, कारण सातत्यानं जागा वाटपाच्या चर्चा जरी सुरू असल्या तरीही जोपर्यंत जागा वाटप नाही तोपर्यंत युतीची घोषणा नाही ही भूमिका मनसेची होती। आणि त्यामुळं नेमकं जागा वाटपामध्ये जर काही गडबड झाली तर त्याचा परिणाम युतीवर होईल का अशी सुद्धा चर्चा कुठेतरी काही लोकांच्या डोक्यामध्ये डोकावत होती। काही लोक तशी चर्चा करत होते। परंतु म्हणूनच आत्ताच थोड्या वेळापूर्वी खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे की उद्या 12 वाजता आणि जी चर्चा आहे ती वरळी NSCI डोममध्ये कदाचित हा कार्यक्रम होऊ शकतो। हा कार्यक्रम मोठा करावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इच्छा आहे। आता एवढ्या कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम होतो का, भव्य होतो का हे बघावं लागणार आहे। परंतु युतीचे दोन भाऊ राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्रित येत आहेत। मुंबईसारख्या महानगरामध्ये एकत्रित येत आहे। मुंबईमध्ये या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यामुळं आत्ता नेमकं हे दोन पक्ष जेव्हा एकत्रित येत आहेत तेव्हा ती तारखेची घोषणा कधी होते हे याची उत्सुकता सगळ्यांना होती, जी आता झालेली आहे। राजकीय दृष्ट्या हे दोन्ही पक्ष एकत्रित येत आहेत। दोन्ही पक्षांचं जागा वाटप या अर्थी, कारण जर घोषणा झालेली असेल की उद्या 12 वाजता हा कार्यक्रम होतोय तर या अर्थी जागा वाटप सुद्धा यांचं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। अजूनही संदीप देशपांडे जे मुंबईचे शहर अध्यक्ष आहेत ते म्हणतायत की काही जागांवर अजूनही घासाघीस सुरू आहे। तर काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की नाही, जागा वाटप पूर्ण झालेलं आहे, शेवटचं जे काही आपण फिनिशिंग म्हणतो ते सध्या सुरू आहे। त्यामुळं नेमकं आता काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजूनही दिंडोशी असेल, त्याचबरोबर विक्रोळी, भांडूप या ज्या जागा आहे, शिवडी या जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे। यातल्या एखाद दुसरा वॉर्ड जो आहे हा अडकलेला आहे। सगळेच्या सगळे पूर्ण विधानसभा अडकलेल्या नाही आहे, परंतु एक एक जागा ज्या आहेत तिथल्या अडकलेल्या आहेत। त्यामुळे अजूनही 5 ते 6 वॉर्ड असे आहेत ज्या वॉर्ड्सना घेऊन वाद आहेत, अजूनही त्याच्यावर चर्चा सुरू आहे अशी सूत्रांची माहिती मिळते। परंतु उद्या जर दुपारी घोषणा होणार असेल तर हे वॉर्ड चर्चेमध्ये ठेवून उर्वरित वॉर्डच्या संदर्भातला निर्णय ज्यांचा झालेला आहे त्याची घोषणा करून त्यांच्या इच्छुक उमेदवारांना हळूहळू
छुप्या पद्धतीनं का असेना परंतु एबी फॉर्म द्यायला सुरुवात करायची असं या दोन्ही पक्षांनी ठरवलेलं प्रणाली, मी जरा आणि तुला म्हणूनच थांबवतोय. जसं म्हणाले- भाजप अध्यक्ष अमित साटम बोलतायत, तिथे जाऊयात थेट. तर उद्या दुपारी 12 वाजता आता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल असं सूचक वक्तव्य ट्विट आहे ते राऊतांनी केलंय. मात्र मनसेकडून सकाळी एक बातमी होती की जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा हे बघा, कुणालाही युती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हे महत्वाचं नाहीये. मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. हे मामूंच्या नादी लागल्यामुळे यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता उरले सुरलेले सुद्धा त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वासाठी प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम हा होणार नाही. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला यांनी पक्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या पक्षातले सगळे हिंदुत्ववादी, हिंदुत्वाला मानणारे हे त्यांचा पक्ष सोडून जात आहे. तर सर, ज्या प्रकारे दावा ठाकरे गटाकडून केला जातो की मराठी माणूस आहे तो ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहील, काय एकंदरीत वाटतं? मराठी माणूस हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा आहे. कारण मराठी माणसाला हे चांगलं माहिती आहे की गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला, या मुंबईकरांचा विकास कोणी केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्याच सरकारने प्राप्त करून दिला. आणि बीडडी चाळीमध्ये 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर हे देवेंद्रजींच्या सरकारने मिळवून दिलं. आणि त्यामुळे मराठी माणसाला मुंबईकरांचा आणि मराठी माणसाचा विकास गेल्या 11 वर्षामध्ये कोणी केला हे खूप चांगलं माहिती असल्यामुळे मराठी माणूस हा खंबीरपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आपला आशीर्वाद देताना दिसत आहे. मनसेचे नेते सातत्याने ही निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी लोकसभेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे भावनेच्या भरामध्ये कुठेतरी महायुतीला फटका बसला होता. महापालिकेत सुद्धा फटका बसला वाटतं. माझी सर्वांनाही विनंती राहील की ज्यांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष राज्य केलं त्यांनी 25 वर्षामध्ये मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम दाखवावं. आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून काही काम केलेलं दाखवायला नाही, किमान भविष्यामध्ये काय कराल हे तरी सांगावं. भावनिक मुद्दे सोडून दुसरा कुठला मुद्दा यांच्याकडे नाही. परंतु मुंबईकरांना यांचं सत्य जे आहे ते कळलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे पाठिंबा देताना दिसत आहेत. टाटा मुंबई भाजप अध्यक्ष यांनी या होणाऱ्या युतीबद्दलची आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, आत्ता या क्षणाला मातोश्रीवरती काय घडामोडी घडतात त्याबद्दलच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुमित, खरं तर प्रॅक्टिकल यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की या दोन्ही भावांनी एकत्र येण्याचा काय परिणाम हा मुंबई महापालिका निवडणुकीवरती होऊ शकतो? विभाजन टाळण्यासाठी असं म्हटलं जातंय किंवा मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येतात असं ते म्हणतात. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं युतीची घोषणा कधी होणार, युती होणार की नाही होणार, कुठे नेमकं अडलेलं आहे किंवा अंतिम टप्प्यात येऊन ते फिसकटणार आहे का असं म्हटलं जात होतं. पण मुहूर्त अखेर ठरलेला आहे. मुहूर्त उद्या दुपारी 12चा आहे आणि त्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. संजय राऊतांनी हे ट्विट केलंय आणि त्यात त्यांनी म्हटलंय उद्या दुपारी 12 वाजता. आणि खाली हा फोटो आहे ज्याच्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. एकमेकांना शुभेच्छा देणारा हा सगळा फोटो आहे. आता उद्या 12 वाजता युतीची घोषणा होईल आणि त्याच सगळ्या संदर्भातली तयारी ही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अंतिम टप्प्यातली युतीची तयारी देखील झालेली आहे. जागा वाटपाचा तिढा जसं माझ्या सहकाऱ्यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं काही ठिकाणी आहे, तर तो तिढा असा आहे की दोन्ही पक्षांनी एकमेकांना जागा दिलेल्या आहेत. अंतर्गत पक्षांतर्गत काही वाद आहेत, काही ठिकाणी उमेदवारीवरून वाद आहेत किंवा कोणाला जागा हवी होती पण ती आता दुसऱ्या पक्षाला सुटली आहे. त्यामुळे आता नेते मंडळी आपापल्या पक्षातल्या लोकांची समजूत काढतील किंवा मग एकमेकांना जागांचं पुन्हा एकदा वाटप करताना किंवा झालेल्या वाटपाच्या जागांमध्ये एकमेकांना ही जागा तुम्ही घ्या ही मला द्या, बार्टर सिस्टीम कदाचित होऊ शकते. तो भाग वेगळा आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये याचा परिणाम आता किती होणार आहे तर
एवढ्या वर्षांमध्ये राज ठाकरे जेव्हापासून शिवसेना त्यांनी सोडली आणि ते मनसेत गेले आणि त्यानंतर ते पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करतायत. त्यामुळे याचं गणित लिटमस टेस्ट याआधी कधीच झालेली नव्हती, ती कदाचित आता पहिल्यांदा होईल. परिणाम काय होईल हे पाहणं महत्वाचं असेलच. दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतदार किती त्यांना पाठिंबा देतील ठाकरेंना, हाही दुसरा प्रश्न आहे. आता जर काँग्रेस वेगळी लढतीये, काँग्रेसनं जर वेगळी लढण्याची भूमिका घेतली आहे, तर भविष्यामध्ये जर का कदाचित शिवसेनेला गरज पडली किंवा उद्धव ठाकरेंना गरज पडली, मतांची जर जुळवाजुळवी करायची असेल, बेरीज करायची असेल महापौर बसवण्यासाठी, त्यावेळेला कदाचित मग काँग्रेसलाही सोबत घेतलं जाऊ शकतं. तो भाग आणखी वेगळा आहे. त्यामुळे मतांचं गणित टाळण्यासाठी युत्या आघाड्या वेगवेगळ्या होत आहेत. पण ठाकरेंनी आता ही युती घोषित करण्यासाठी उद्याची वेळ ठरवली आहे. उद्या 12 वाजता युती घोषित होईल आणि त्यानंतर उमेदवारी देखील ज्या लोकांना उमेदवारी द्यायची आहे त्यांची देखील उद्याचीच घोषणा होईल. उद्यापासूनच फॉर्म द्यायला एबी फॉर्म द्यायला सुरुवात होणार आहे. धन्यवाद सुमित या आत्तापर्यंतच्या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे उद्या अखेर 12 वाजता म्हणजे संजय राऊतांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय उद्या 12 वाजता म्हणजेच उद्या 12 वाजता युतीची घोषणा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याबद्दलची घोषणा जी आहे ती उद्या केली जाईल. त्यामुळे शिवसेना उभाटा मनसेचा अखेर ठरलेला आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. गेल्या 8 दिवसापासून महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हीच चर्चा होती की यांच्या युतीबद्दलची घोषणा कधी केली जाते. कारण या सगळ्याच्यात आपण पाहिलं तर काँग्रेस मात्र राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याच्या विषयाला घेऊन सहमत नव्हतं आणि काँग्रेसने आधीच याबद्दल स्वबळाची घोषणा केलेली आहे. पण आता उद्या 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भातली घोषणा जी ती केली जाईल. एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा होऊ शकते. दोन्ही नेते जे ते व्यासपीठावरती एकत्र येतील. यापूर्वी आपण मराठीच्या मुद्द्याला घेऊन त्यांना NSCI डोममध्ये म्हणजे वरळीतल्या NSCI डोममध्ये एकत्र आल्याचं आपण पाहिलेलं होतं. दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषण त्यावेळी केलेलं होतं. त्यामुळे परत एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करत आता उद्या त्याबद्दलची घोषणा जी ती केली जाईल. शिवतीर्थ आणि मातोश्री दोन्हीकडे जागा वाटप होत असताना नेमका कुठल्या जागा कशा पद्धतीने कोणाकोणाकडे असल्या पाहिजे या संदर्भातली चर्चा केली जाते. दावेदारी आहे ठिकठिकाणी दोन्हीकडच्या लोकांची, तो देखील तिढा सोडवणं महत्त्वाचं असेल. पण या युतीची घोषणा या अर्थाने लवकर ते केली जाते कारण आजपासनं महापालिका निवडणुकांच्या उमेदवारीच्या संदर्भातले अर्ज जे आहेत त्याचं वाटप केलं जाते उमेदवारी अर्जाचं आणि ते अर्ज देखील भरून दिले जात आहेत. त्याच्यामुळे आजपासनं या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाल्या कारणानं लवकरात लवकर या दोन्ही भावांनी युतीची घोषणा करणं आवश्यक होतं. कारण आता वेळ कमी उरलेला आहे. 15 तारखेला मतदान होईल महापालिकांचं, राज्यातल्या 29 महापालिकांचं आणि 16 तारखेला त्याचा निकाल जो आहे तो जाहीर केला जाईल. त्याच्यामुळे वेळ थोडा उरलेला असल्या कारणाने ही घोषणा आज किंवा उद्यामध्ये होणं गरजेचं होतं आणि त्याबद्दलची चर्चा कालपासून सुरू झालेली होती. आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर आज नाही पण उद्या 12 वाजता याबद्दलची घोषणा जी युतीची ती केली जाईल. कारण संजय राऊतांनी तसं ट्विट केलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचा एकत्रित फोटो टाकला आणि वरती उद्या 12 वाजता एवढंच त्यांनी लिहिलं आहे. उद्या 12 वाजता म्हणजेच या युतीची घोषणा दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याची घोषणा जी ती केली जाईल आणि महापालिका निवडणुकांमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुका 29 महापालिका निवडणुकांमध्ये ते एकत्रितपणे लढतील. त्यांच्या एकत्र येण्याचा नेमका आता या महापालिकाच्या निवडणुकांच्या राजकारणावर निकालावरती काय परिणाम होतो हे खरं तर आपल्याला 16 तारखेलाच कळू शकेल. पण आता दोन्ही बाजूने दोन्हीकडच्या नेत्यांमधनं या एकत्रीकरणानंतर ज्या ज्या काही सभा होतील त्यामध्ये जोरदार प्रचार जो आहे तो केला जाईल. अर्थातच मराठी माणसा जागा हो अशी साध यापूर्वीच मनसेच्या नेत्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी पोस्टर लावत घातलेली आहे. त्याच्यामुळे या दोघांचं एकत्रित येणं मराठी माणसाला कितपत अपील होतोय, मराठी माणूस त्यांच्या बाजूने उभा राहतोय का किंवा एकूणच मुंबईकर जनता, कारण मुंबई महापालिकेवरती सगळ्यांचंच लक्ष आहे आणि ही अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही पक्षांकरता. त्याच्यामुळे पुन्हा एकदा या महापालिकेवरती महायुती म्हणजे अर्थात शिवसेना आणि भाजप हे झेंडा फडकवते की हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर सगळं समीकरण बदलून या ठिकाणी इतर पक्षांनाही सोबत घेऊन तिथं मुंबई महापालिकेवरती मराठी महापौर हा बसवला जातोय का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. पण तुर्तास आत्ता तरी ही एक मोठी राजकीय घडामोड म्हणता येईल, एका वेगळ्या बदलाची सुरुवात म्हणता येईल. कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये
वारंवार या दोघा भावांनी एकत्र यावं, एकत्रितपणे निवडणूक लढवावी अशी भावना जी ती व्यक्त केली जात होती. काही वेळेला एक पाऊल राज ठाकरेंनी देखील पुढे टाकलेलं होतं. पुलाखालनं बरंच पाणी आता वाहून गेलेलं आहे. अर्थात त्या तक्रारींवरती बोलण्यात अर्थ नाही किंवा त्या घडलेल्या घडामोडींवरती बोलण्यात अर्थ नाही, पण एक पाऊल पुढे टाकत त्यांनी टाळीसाठी हात पुढे केलेला होता. पण तो मात्र उद्धव ठाकरेंकडनं देण्यात आलेली नव्हती टाळी, आणि या विषयाला घेऊन मोठी टीका देखील झालेली होती. पण आता अखेर गेल्या वेळी मराठीच्या मुद्द्याला घेऊन दोन्ही भाऊ NSCI डोममध्ये एकाच व्यासपीठावरती एकत्र आल्याचं आपण बघितलं, आणि तेव्हाच खरं तर या एकत्रीकरणाची ही नांदी आहे का असं देखील म्हटलं गेलं, ही सुरुवात आहे का अशी देखील एक चर्चा सुरू झाली. आणि त्यामुळे त्यानंतरच्या एकत्रीकरणानंतर वारंवार काही कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणं असेल, राज ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंनी गणपतीच्या निमित्ताने दर्शनाकरता जाणं असेल, किंवा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्रीवरती शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरेंनी जाणं असेल, अशा सगळ्या घडामोडी आपण घडताना बघितल्या. गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये तर लग्न सोहळ्याच्या निमित्ताने देखील दोन्ही भाऊ आपल्याला एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं बघायला मिळालं होतं. एकत्रित येऊन अगदी छानपैकी सगळं कुटुंब बसून चर्चा संवाद देखील रंगलेला आपण पाहिला. पण आता याचं राजकीय एकत्रीकरणात केव्हा रूपांतर होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, आणि याबद्दल दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा होती. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दोघांनी एकत्र यावं. अखेर याबद्दलची घोषणा उद्या 12 वाजता केली जाणार आहे.